नमस्कार, माझे नाव श्रीमत प्रशांत मोडगुजर, राहणार जळगाव, इयत्ता तिसरी. आज शिवजयंतीनिमित्त माझे, तुमचे, महाराष्ट्राचे आणि साऱ्या जगाचे आवडते दैवत कोण? तर शिव छत्रपती यांचा इतिहास सांगण्यास आज मी उभा आहे. 400 वर्षांपूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मणारे बाळ म्हणजे शिवबा. युद्धनीती, कूटनीती, राजनीती व गनिमी कावा यांचा कस म्हणजे शिवबा. तलवार तर प्रत्येकाच्या हातात होती, परंतु हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची इच्छा फक्त शिवबाच्या रक्तात होती. संपूर्ण भारतात मुठभर मावळे घेऊन ज्याने बलाढ्य मुघलशाहीला हलवून सोडले, असे जांतराजाची मी तुम्हाला यशोगाथा सांगायचा प्रयत्न करेन. 19 फेब्रुवारी हा सोनाचा दिवस. या सोनाच्या दिवशी शिवनेरी किल्ल्यावर एका सिंहाचा जन्म झाला. तो सिंह म्हणजे शिवाजी छत्रपती महाराज. त्यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाल्यामुळे त्यांचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. त्यांच्या आईचे नाव जिजामाता व वडिलांचे नाव शहाजीराजे भोसले होते. लहानपणापासूनच जिजाऊंनी शिवबाला उत्तम शिक्षण दिले होते. राम, अर्जुन, भीम, अभिमन्यू व रामायण, महाभारत अशा गोष्टी जिजाऊ शिवबांना सांगत असत. त्याचाच परिणाम म्हणजे लहानपणापासूनच शिवबांच्या मनात नैसर्गिक नेतृत्वाचे गुण निर्माण झाले. दादाजी कोंडदेव हे शिवबांचे गुरु होते. त्यांनी शिवबांना घोड्यावर बसण्यापासून तलवार चालवणे, दांडपट्टा चालवणे अशा अनेक खेळांमध्ये कुशल केले. वयाच्या 12व्या वर्षी शिवबा कला व विद्या यांच्यात तरबेज झाले. ही घटना आहे 1645ची, जेव्हा पुण्याच्या रैरेश्वराच्या मंदिरात शिवबा आपल्या मावळ्यांसोबत म्हणता, गळ्यांनो, आता परक्यांची गुलामी नको, आता आपण तुमचे, माझे स्वतंत्र राज्य निर्माण करू. तेव्हा आपल्या साऱ्या मावळ्यांसोबत त्या शिवबांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा घेतली. आदिलशाही, मुघल, जंजिऱ्याच्या सिद्धी अशा 3 सत्ता त्यावेळी महाराष्ट्रावर राज्य करत होत्या. कोणालाही त्यांच्या विरोधात जायची हिंमत नव्हती, परंतु शिवाजी महाराजांना आत्मविश्वास होता. परंतु स्वतःच्या बळाने व तलवारीच्या हिमतीने त्यांनी किल्ले जिंकले. कारण बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, फिरोजी फर्जंद, बाजीप्रभू पासलकर असे मावळे, जीवाला जीव देणारे मावळे त्यांच्याजवळ होते. त्यांनी निधड्या छातीने त्यांच्या शत्रूचा प्रतिकार केला. रैरेश्वराच्या मंदिरातील प्रतिज्ञा, गड आला पण सिंह गेला, शाहिस्तेखानाची फजिती, प्रतापगडावरील रणप्रताप अशा अनेक प्रसंग त्यांच्यावर घडले. इतिहासात ते अजरामर झाले. शिवाजी महाराज फक्त 50 वर्ष जगले, परंतु ते अजूनही प्रत्येक मराठ्याच्या मनात जिवंत आहे. त्यांनी 50 वर्ष दिवस रात्र कष्ट केले. शेवटी 3 एप्रिल 1680 रोजी ते जगाचा कायमचा निरोप त्यांनी घेतला. आता जाता जाता मी एवढेच बोलणार आहे. विजयसारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला. वाघनखाने अफजल खानाचा कोथळा फाळून स्वर्गात गेल्यावर ज्याला देवाने वाकून मुजरा केला, असा हा मर्द मराठा शिवबा होऊन गेला. जय भवानी, जय शिवाजी. धन्यवाद.